नमस्कार. एजू मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत. आजच्या शैक्षणिक बातम्यांच्या सेगमेंटमध्ये बातमी आहे ती 25,000 अतिरिक्त गुरुजींना तुर्तास दिलासा. नवीन संच मान्यतेला उच्च न्यायालयाचा स्टे. राज्यातील जिल्हा परिषद शाळांच्या नवीन संच मान्यतेमुळे अतिरिक्त ठरणाऱ्या गुरुजींच्या नोकरीवरील संभाव्य गदा तुर्तास टळली आहे. राज्य सरकारच्या नवीन संच मान्यतेस मुंबई उच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. नवीन संच मान्यतेचा अध्यादेश रद्द करण्याची मागणी करत प्रहार शिक्षक संघटनेने आव्हान दिले होते. त्यामुळे जवळपास 25,000 अतिरिक्त ठरणाऱ्या शिक्षकांना दिलासा मिळाला आहे. शासनाने 15 मार्च 2024 रोजी नवीन अध्यादेश काढून शाळांच्या संच मान्यतेबाबत नवीन निकष लागू केले आहेत. या नवीन निकषामुळे नवीन संच मान्यतेनुसार राज्यातील सरकारी शाळांमधील सुमारे 25,000 शिक्षक अतिरिक्त ठरणार आहेत. ही नवीन संच मान्यता ग्राह्य न धरता आहे ती कायम ठेवण्याची मागणी याचिकेद्वारे करण्यात आली आहे. यानुसार उच्च न्यायालयाने नवीन संच मान्यता स्थगित करण्याचा अंतरिम आदेश दिला आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी येत्या जून महिन्यात होणार आहे. संच मान्यता ग्रामीण शिक्षण मोडीत काढण्याचे धोरण. राज्यातील जिल्हा परिषद शाळांची संच मान्यता गंभीर विषय आहे. नवीन संच मान्यतेचे अन्यायकारक धोरण रद्द करण्यासाठी आमदार बच्चू कडू यांच्या नेतृत्वात प्रहार शिक्षक संघटनेने शासन स्तरावर निवेदने दिली. ग्रामीण शिक्षण व्यवस्था मोडीत काढण्याचे हे धोरण आहे. शिक्षक पालक यांच्यामध्ये या संच मान्यतेविषयी जनजागृती नाही. शासन काढलेल्या मान्यतेमुळे राज्यातील 25,000 शिक्षकांच्या पदांवर घाला घातला गेला आहे. या उलट सन 2023-24 च्या संच मान्यतेनुसार राज्यात शिक्षकांच्या 25,000 रिक्त होत्या. यामुळे ग्रामीण शिक्षण व्यवस्था कोलमडणारे धोरण असल्याचा आरोप प्रहार संघटनेचे महेश ठाकरे यांनी केला आहे. यासारख्या विविध शैक्षणिक बातम्यांसाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा आणि कमेंट करा. माझी आशा आहे हा आवाज तुम्हाला आवडत असेल आणि हा आवाज प्रत्येकापर्यंत पोहोचावा यासाठी आपले योगदान महत्त्वाचे आहे. धन्यवाद.